हॅलो स्टुडंट, आपण मॅट्रिक्सचे ॲप्लिकेशन्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड या दोन्ही मेथड पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी हे थेरॉटिकल थोडे एक्झाम्पल आहेत. हे आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. आता या एक्झाम्पलमध्ये काय दिलेले बघा. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, 3 डझन पेन्स अँड 2 डझन इरेझर्स. आता या ठिकाणी पेन्सिल, पेन आणि इरेझर हे हे नावं दिलेली आहेत. आता त्याला आपण XYZ असं म्हणणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन तयार करावे लागणार आहेत आणि इक्वेशन तयार करून त्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, ह्याच्या कॉस्ट फाइंड आउट करायचे. आता पहिले इक्वेशन हे फर्स्ट सेंटेन्सवरनं तयार होईल. या ठिकाणी मी सोल्युशनमध्ये लिहिलेले बघा. लेट द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल, 1 डझन पेन अँड 1 डझन इरेझर्स बी XYZ. आणि या ठिकाणी सेकंड इक्वेशन साठी आपल्याला सेंटेन्स दिलेले. द कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल, 4 डझन पेन्स अँड 6 डझन इरेझर इज ₹90. Whereas the cost of 6 dozen pencil, 2 dozen pens and 3 dozen erasers is ₹70. Find the cost of each item पर डझन बाय युझिंग मॅट्रिसेस. पर डझन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाचं? प्रत्येक आयटमचं. फर्स्ट आयटम आपला आहे पेन्सिल, सेकंड आहे पेन आणि थर्ड आहे इरेझर. या ठिकाणी 1 डझनच्या आपल्याला डझनमध्ये पर डझन आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या त्याच्यात. म्हणून 1 डझन पेन्सिल मी घेतलेला आहे X, 1 डझन पेन्स घेतलेला आहे Y आणि 1 डझन इरेझर्स घेतलेला आहे Z. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट इक्वेशन दिलेले नाहीत. आपल्याला इक्वेशन पहिल्यांदा तयार करायचे. आता या ठिकाणी बघा, आपलं जे पेन्सिल आहे, पेन्सिल त्याला म्हटले X, पेन आहे त्याला म्हटले Y आणि आपले इरेझर्स आहेत त्याला आहे Z. आता आपल्याला इक्वेशन तयार करूया आपण. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, 4 डझन पेन्सिल, पेन्सिल आहे X, सो 4X. 3 डझन पेन्स प्लस 3 डझन पेन, पेन आहे आपले Y, 3Y प्लस 2 डझन इरेझर, सो 2Z इज इक्वल टू काय आहे त्याची व्हॅल्यू 60. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन. द कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल, 2 डझन पेन्सिल प्लस 4 डझन पेन्स, 4Y प्लस 6 डझन इरेझर, 6Z इज इक्वल टू ₹90. आता या ठिकाणी थोडंसं सोपं होण्यासाठी आपण यातमधून 2 कॉमन घेऊ शकतो. X प्लस 2Y प्लस 3Z इज इक्वल टू 90. सो X प्लस 2Y प्लस 3Z इज इक्वल टू 90/2. हा 2 मी इकडे शिफ्ट केलेला आहे. सो X प्लस 2Y प्लस 3Z इज इक्वल टू 45. दॅट इज इक्वेशन नंबर 2. काय नाही, फक्त इक्वेशन सोपं व्हावं. या ठिकाणी कॉमन पार्ट निघू शकतो म्हणून मी कॉमन घेतलेला आहे. जिथे निघत नाही तिथे घ्यायची गरज नाही. मी इक्वेशन असं शिफ्ट केलेलं आहे. आता हे आपलं मिळालं सेकंड इक्वेशन. हे आपलं फर्स्ट इक्वेशन, हे आपलं सेकंड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन आपण पाहूया काय. आपण कुठं होतं या ठिकाणी 90. Whereas द कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल, 6 पेन्सिल, पेन्सिलसाठी आपण घेतलेला आहे X प्लस 2 डझन पेन्स, 2Y प्लस 3 डझन इरेझर, सो 3Z इरेझर साठी आहे Z आणि याची टोटल ₹70. हे झालं इक्वेशन नंबर आपलं थर्ड. बघा, या ठिकाणी इक्वेशन दिलेले नव्हते. आपण थेरॉटिकल पार्ट आहे, थेरॉटिकल पार्ट मधून आपण काय केलं, इक्वेशन्स तयार केलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 आयटम्स दिलेले आहेत, पेन्सिल, पेन आणि इरेझर. त्या पेन्सिलसाठी मी X घेतलेले आहे, Y मी पेनसाठी घेतलेले आणि इरेझरसाठी मी Z घेतलेले. मग जे सेंटेन्स दिलेले होते त्याच्यावरून आपण इक्वेशन्स तयार केलेले. आता यानंतरचा जो पार्ट आहे तो आपणला कॉमन असणार आहे. आपण जो रिडक्शन मेथडमध्ये सॉल्व्ह केलेला आहे सेम तसंच, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा थोडासा हा पार्ट असणार आहे. जे इक्वेशन्स आपल्याला तयार करावे लागणार आहेत आणि पुढे इक्वेशन आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता मॅट्रिक्सच्या स्वरूपात आपण हे इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेऊया. ओके, आपण आता हे इक्वेशन आहे ते मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहूया. दिस इक्वेशन कॅन बी रिटन इन द मॅट्रिक्स फॉर्म. आपला फर्स्ट असेल तो कोइफिशियंट मॅट्रिक्स. फर्स्ट इक्वेशन मधले XYZ चे कोइफिशियंट 4, 3, 2. त्यानंतर सेकंड इक्वेशन मधले XYZ चे कोइफिशियंट 1, 2, 3. थर्ड इक्वेशन मधले XYZ चे कोइफिशियंट 3, 2, 3.
ओके, त्यानंतर आपला व्हेरिएबल मॅट्रिक्स XYZ इज इक्वल टू आपला जो आहे कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स हिअर 60, या ठिकाणी 45 आहे, या ठिकाणी 70 आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या फॉर्ममध्ये आला, AX इज इक्वल टू B. हा जो A मॅट्रिक्स आहे तो अप्पर ट्रायंग्युलर मध्ये आपल्याला शिफ्ट करायचा आहे. या ठिकाणी मी पहिल्यांदा R1 आणि R2 चे इंटरचेंज करून घेते, म्हणजे हा 1 आपला वरती जाईल. सो अप्लाइंग R1 इंटरचेंज R2. ओके, R1 इंटरचेंज म्हणजे R1 च्या ठिकाणी R2 लिहायचं आहे, R2 च्या ठिकाणी R1 मध्ये फक्त रोडचं इंटरचेंज करायचं आहे. 1 2 3 4 3 2. ओके, इधर 6 2 3. सो XY Z याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीयेत, B मध्ये चेंजेस करायचे आहेत आपल्याला. 60च्या ठिकाणी असणारे 45, ठिकाणी 60 70. नेहमी एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही A वरती ऑपरेट करताय B वरती करायला विसरायचं नाही. ओके, आता या ठिकाणी 1 आलेला आहे आपल्याला, या तिन्ही ठिकाणी 0 आणायचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी 0 आणण्यासाठी काय करावं लागेल, मला ह्या 1 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्या 4 मधनं तो 4 मायनस करावं लागेल. सो अप्लाइंग, आता मी R2 वरती अप्लाय करते, R2 मायनस 4 टाइम्स R1. ओके, हिअर 1 ॲज इट इज. R2 मध्ये चेंजेस होणार आहे, R2 मध्ये आहे 4 4 मायनस 4 इंटू 1, हिअर 2 ॲज इट इज. या ठिकाणी हा थर्ड नंबर ॲज इट इज राहणार आहे 6. या ठिकाणी आता आहे 3 मायनस 4 इंटू R1 मधला एलिमेंट त्याचा 2, या ठिकाणी 2 ॲज इट इज असणार आहे. या ठिकाणी परत 3, R2 मधला एलिमेंट आहे आपला 2 2 मायनस 4 इंटू R1 मधला एलिमेंट त्याचा 3, त्यानंतर हा 3 ॲज इट इज. बघा, आपला फर्स्ट रो थर्ड रो ॲज इट इज राहिलेला आहे, फक्त R2 मध्ये चेंजेस झालेले आहेत आपले. त्यानंतर XYZ इज इक्वल टू हिअर 45, R2 मध्ये या ठिकाणी पण चेंजेस करायचे आहेत. सो 60 मायनस 4 इंटू 45 R1 मधला एलिमेंट, त्यानंतर हा 70 लास्टचा नंबर ॲज इट इज. ओके, सो 1 या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 4 मायनस 4 इंटू 1 इज 4 4 मायनस 4 इज 0. हिअर 6 ॲज इट इज. नंतर हिअर 2, या ठिकाणी 4 इंटू 2 8, 3 मायनस 8 इज मायनस 5. हिअर 2 ॲज इट इज. हिअर 3, हिअर 4 इंटू 3 इज 12, 2 मायनस 12 इज मायनस 10. हिअर 3 ॲज इट इज. त्यानंतर हा XYZ हा ॲज इट इज राहणार आहे, इज इक्वल टू हिअर 45, याचं जर मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन करून येईल मायनस 120, हिअर 70 ॲज इट इज. ओके, या ठिकाणी मी पेज चेंज करते. परत हा जो लास्टचा आपला मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज मी इथं लिहिलेला आहे. तर या ठिकाणी 1 झालेलं आहे, या ठिकाणी 0 झालेलं आहे. मला या 6च्या ठिकाणी 0 आणायचे, त्याच्यासाठी ह्या 1 ला मी 6 ने मल्टिप्लाय करणार आणि या 6 मधनं तो 6 मायनस करणार, ऑटोमॅटिक या ठिकाणी 0 येईल. सो अप्लाइंग, कशावरती अप्लाय करायचे आपल्याला, R3 वरती अप्लाय करायचे. R3 मायनस 6 टाइम्स R. या ठिकाणी काय केलंय मी, R1 ला 6 ने मल्टिप्लाय केले आणि R3 मधनं तो मायनस केलेला आहे. ओके, हिअर 1 ॲज इट इज राहणार आहे, 0. R1 R2 मध्ये चेंजेस नाही, चेंजेस आहेत R3 मध्ये. सो 6 मायनस 6 इंटू R1 मधला एलिमेंट त्याचा 1. हिअर 2 मायनस 5 ॲज इट इज. हिअर 2 मायनस 6 इंटू R1 मधला एलिमेंट त्याचा 2. So 3, here minus 10 as it is. 3 minus 6 into R1 मधला एलिमेंट त्याचा 3. Okay, here wherever matrix as it is equal to 45 minus 120 as it is. Here 70 minus 6 into R1 मधला एलिमेंट त्याचा 45. Okay. Here 1 0 0
Here 6 into 1 is 6, 6 minus 6 is 0. Here 2 minus 5, या ठिकाणी 6 into 2 is 12, 2 minus 12 is minus 10. Here 3 minus 10, या ठिकाणी येईल minus 15. 6x, y, z as it is equal to here 45 minus 120, याचं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला मिळेल minus 200. ओके, आता या ठिकाणी 0 झालेला आहे, या ठिकाणी 1 झालेला आहे. आता आपल्याला फक्त या ठिकाणी 0 आणायचे. परत एकदा सांगते, ज्यावेळेस आपण या ठिकाणी 0 आणताय तुम्ही R1चा यूज या ठिकाणी करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी 0 आणायचे तुम्हाला फक्त R2 आणि R3चाच यूज करावा लागणार आहे. याच्यासाठी R1चा यूज करायचा नाही. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही इथं 0 आणणार आहात त्यावेळेस फक्त तुम्हाला R2चाच यूज करावा लागतो. R1चा यूज तुम्ही या ठिकाणी करू शकत नाही. सो अप्लाइंग, आता काय करावं लागेल, जर मी ह्या 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -10 मिळेल. ओके, 5 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर -10 मिळेल, आणि याच्यामधनं जर तो मायनस केला तर -10 हा मायनस मायनस प्लस होईल. -10 + 10 0 होईल. सो अप्लाइंग आपण R3 वरती अप्लाय करतोय. R3 minus 2 times R2. बघा, कॅल्क्युलेशन केल्यावर तुमच्या लक्षात येईल. 1 0 R2 0 minus 2 into R2 मधला एलिमेंट 0. Here 2 minus 5. Here -10 minus 2 into -5. R2 मधला एलिमेंट हा -2 as it is, हा R3 मधला एलिमेंट -10 as it is. Here 3 -10 -15 -2 into R2 मधला एलिमेंट -10. Okay, here x, y, z is equal to 45 minus 120, here minus 200 minus 2 into R2 मधला एलिमेंट्स -120. ओके, 1 0 या ठिकाणी 0 येणार आहे. 2 minus 5 या ठिकाणी -2 into -5 plus 10. सो -10 plus 10 0. या ठिकाणी 3, here -10 या ठिकाणी -2 into -10 -2 into -10 plus 20 plus 20 -50, here plus 5. Here x, y, z as it is equal to here 45 minus 120. या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन केले की तुम्हाला मिळेल 40. ओके, आता या ठिकाणी आपल्याला हा मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मध्ये शिफ्ट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 1 into x plus 2y plus 3z हे झालं फर्स्ट रो. सेकंड रो साठी हा 0 आहे. 0x -5y -10z. थर्ड रो साठी 0x plus 0y plus 5z is equal to 45 minus 120 here 40. फर्स्ट रो याला मल्टिप्लाय केला आपला हा नंबर आला. सेकंड रो याला मल्टिप्लाय केला आपला हा इक्वेशन आला. थर्ड रो याला मल्टिप्लाय केलं आपलं हे इक्वेशन आलं. नाउ बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस मॅट्रिक्स इक्वॅलिटी करायची. दिस इज इक्वल टू 45. x plus 2y plus 3z is equal to 45. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आता या ठिकाणी 0 आहे, लिहायची गरज नाही. -5y minus 10z is equal to -120. That is equation number 2.
लास्टचं इक्वेशन हे 0 आहे, हे 0. सो 5z इज इक्वल टू 40. दॅट इज इक्वेशन नंबर 3. हे आपल्याला या ठिकाणी थर्ड इक्वेशन वरनं डायरेक्ट झेडची व्हॅल्यू मिळू शकते. सो फ्रॉम इक्वेशन 3 5z is equal to 40. Therefore z is equal to 40 upon 5 is equal to 8. Therefore z is equal to मिळालेला आपल्याला 8. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी z is equal to 8 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये z आणि y आहेत. फक्त z ची व्हॅल्यू जर या ठिकाणी पुट केली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळू शकते. सो युजिंग z is equal to 8 in इक्वेशन, ओके, इक्वेशन 2 काय आपलं -5y minus 10z is equal to -120 minus 5y minus 10 into z ची व्हॅल्यू आपली आहे 8 minus 120. So minus 5y here minus 80 is equal to minus 120 minus 5y is equal to minus 120. हा 80 इकडे शिफ्ट करा plus 80. So minus 5y is equal to minus 120 plus 80 झालं minus 40. So minus minus cancel होईल. So 5y is equal to 40. Y is equal to 40 upon 5. Therefore y is equal to 8. z ची व्हॅल्यू मिळाली 8. त्यानंतर y ची व्हॅल्यू मिळाली 8. आता z आणि y च्या व्हॅल्यूचा यूज करून इक्वेशन नंबर 1 वरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो using the values of y is equal to 8 and z is equal to 8 in equation 1. Okay, our equation 1 is x plus 2y plus 3z is equal to 45. So put here y is equal to 8 and z is equal to 8. You get the value of x. So x plus 2 into 8 plus 3 into 8 is equal to 45. X plus here 16 plus 24 is equal to 45. X plus here addition is 40 is equal to 45. So हा 40 इकडे शिफ्ट करा. x is equal to 45 minus 40. x is equal to मिळालं तुम्हाला 5. ओके, x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 5, y ची व्हॅल्यू 8 मिळालेली आहे आणि z ची व्हॅल्यू मिळालेली आहे 8. Therefore x is equal to 5, y is equal to 8 and z is equal to 8. Therefore hence the cost is ₹5 per dozen pencil, because x is a pencil, y is a pens and z is the eraser. मग या ठिकाणी x म्हणजे कशाची व्हॅल्यूज असणार आहे? पर डझन पेन्सिलची व्हॅल्यू आहे आणि 8 ही आहे ती पर डझन पेनची व्हॅल्यू आहे. z इज इक्वल टू 8 आहे पर डझन इरेझरची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला आन्सर टॅली कसं करायचं याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. आन्सर टॅली करण्यासाठी आपले जे मेन इक्वेशन आहे त्यातलं कोणतंही एक इक्वेशन घ्यायचं, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज पुट करायचे आणि LHS इज इक्वल टू RHS येते का नाही ते तुम्ही चेक करायचं. या ठिकाणी हे तुम्ही चेक करा. आता इथं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इक्वेशन आहे. हे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज आहेत. इक्वेशन मध्ये पुट करून आन्सर तुमचं टॅली तुम्ही करू शकता. आता एकदा मी थोडंसं रिपीट करते. या ठिकाणी हा थेरॉटिकल पार्ट आहे. थेरॉटिकल क्वेश्चन मधून काय करायचं, आपल्याला इक्वेशन्स तयार करायच्यात आणि बाकी त्याच्यात पुढची प्रोसिजर रिडक्शन मेथडने जसं तुम्ही सॉल्व्ह करता तसं तुम्ही सॉल्व्ह करायचं. तर या ठिकाणी फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन दिलता, त्या क्वेश्चनचा यूज करून आपण हे 3 इक्वेशन सॉल्व्ह घेतलेले आहेत. आता या ठिकाणी फक्त एक कॉमन पार्ट निघत होता म्हणून हे इक्वेशन मी असं या प्रकारे शिफ्ट केलेले. कॉमन पार्ट निघत नसेल तर शिफ्ट नाही केलं तरी चालेल, ऍज इट इज इक्वेशन ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त इक्वेशन थोडंसं नंबर्स मोठे आले की मग तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं लेंदी होऊ शकतं, त्यामुळे मी इक्वेशन थोडंसं शिफ्ट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे मग तो अप्पर ट्रायंग्युलर मध्ये शिफ्ट करत गेले. अप्पर ट्रायंग्युलर मध्ये शिफ्ट करण्यासाठी मी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला. तो आपला ए मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मध्ये शिफ्ट झाला. जसं मी ए मध्ये चेंजेस केले तसेच करस्पॉन्डिंग चेंजेस मी बी मध्ये केलेले आहेत. मग लास्टला मला अशी मॅट्रिक्स मिळालेली आहेत. त्यानंतर हा अप्पर ट्रायंग्युलर मध्ये शिफ्ट झाला. परत एकदा हे सांगते मी,
या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस 0 आणणार आहे या 0साठी फक्त तुम्ही R2 आणि R3चाच यूज करू शकता, त्याच्यासाठी R1चा यूज करता येत नाही. ठीक आहे. यानंतर या दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसेस इक्वेलिटीवरनं तुम्हाला परत 3 इक्वेशन मिळतील. त्यातलं कोणते तरी एका इक्वेशनमध्ये जनरली लास्ट एक आपण ट्रायंग्युलर केलं तुम्ही तर लास्ट इक्वेशनमध्ये तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळते. त्या व्हॅल्यूवरनं सेकंड इक्वेशनमध्ये पुट केले की तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल आणि या दोन व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट केले की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. आणि याच व्हॅल्यूज तुमच्या असतील पेन्सिल, पेन आणि इरेझरच्या पर डझन. आता या ठिकाणी तुम्हाला होमवर्कसाठी मी एक क्वेश्चन देणार आहे. क्वेश्चन आपला असा आहे बघा. इफ 3 numbers are added, their sum is 2. If 2 times the second number is subtracted from the sum of the first and third numbers, we get 8. And if 3 times the first number is added to the sum of the second and third numbers, we get 4. Find the number using matrices. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त हिंट देणार आहे. हिंट म्हणजे मी तुम्हाला इक्वेशन तयार करून देते. बाकी पुढची जी प्रोसिजर आहे रिडक्शन मेथडने जे सॉल्व्ह करता तुम्ही XYZच्या व्हॅल्यू त्या तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. आता या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्सवरून आपल्याला काय मिळेल बघा. पहिल्यांदा मी काय केलं, लेट द 3 numbers. आता या ठिकाणी 3 नंबर आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल 3 numbers आपण घेतले XYZ आणि याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे बाय युझिंग मॅट्रायसेस. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन काय बघा. इफ 3 numbers आर ऍडेड देअर सम इज 2. आता 3 नंबर ऍड केल्यानंतर त्याची सम येते 2. म्हणजे फर्स्ट इक्वेशन आपल्याला x + y + z = 2. दॅट इज इक्वेशन नंबर 1. सिंपल आहे. फक्त सेंटेन्स जसे जसे तुम्ही वाचत जातात तसं तसं इक्वेशन तुम्ही तयार करत जायचं. इफ 3 numbers आर ऍडेड, जिथे 3 नंबर जेव्हा ऍड करतो त्यावेळेस त्याची सम किती येते 2. 3 नंबरची आपण ऍडिशन घेतली 2. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन. इफ 2 times the second numbers, बघा सेकंड नंबर काय आहे आपला y. 2 times the second number म्हणजे आपला आलेला आहे 2y is subtracted from the sum of the first and third number. तो कशातनं सबट्रॅक्ट करायचा आहे, सम कशाची, फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबरची. फर्स्ट नंबर कुठला आहे आपला x, थर्ड नंबर आहे y, ह्यांच्या ऍडिशन मधनं तो फर्स्ट नंबर आहे आपला x, थर्ड नंबर आहे आपला z, ह्या दोन्हीच्या ऍडिशन मधनं हा 2y काय करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. सो x + z - 2y. बघा इक्वेशन कसं होतं आपलं. इफ 2 times the second number is subtracted from the sum of first and third number. Sum of first and third number मधनं 2 times of the second number आपण काय केला, सबट्रॅक्ट केला. We get 8 is equal to 8. आपल्याला काय मिळतं मग 8. ऍक्च्युली याला मी सेकंड नंबर नाव देत नाही कारण आपलं पहिल्यांदा XYZ आपण सिरियली लावून घेऊया. x - 2y मी अगोदर लिहिला प्लस z इज इक्वल टू 8. याला का तर आपल्याला कोएफिशियंट मॅट्रिक्स लिहिताना परत हा गोंधळ व्हायला नको की y अगोदर पाहिजे, म्हणून XYZ या याच्यामध्ये मी इक्वेशन नंबर 2 लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता थर्ड इक्वेशन साठी काय, अँड इफ 3 times the first number, बघा 3 times the first number म्हणजे आपल्याला आलेला आहे 3x. फर्स्ट नंबर आहे आपला x. 3 times the first number is added to the sum of the second and third number. तो कशात ऍड करायचा आहे, सम ऑफ दी सेकंड आणि थर्ड नंबरची. सो प्लस सेकंड नंबर आहे y आणि थर्ड नंबर आहे आपला z इज इक्वल टू वी गेट 4 इज इक्वल टू मिळाला आपल्याला 4. दॅट इज इक्वेशन नंबर 3. ओके, असं सेंटेन्स वाचत जसं जाईल तुम्ही तसं तुम्हाला इक्वेशन मिळत जाईल. हे 3 इक्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत. ह्या 3 इक्वेशनचा यूज करून मग हे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं, याचे कोएफिशियंट मॅट्रिक्स लिहायचे, याचा व्हेरिएबल मॅट्रिक्स लिहायचा आणि हे त्याचे कॉन्स्टंट लिहायचे आणि त्यानुसार तुम्ही XYZच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त आन्सर देते डायरेक्ट, तुम्ही मधल्या स्टेप तुम्ही सॉल्व्ह करायचे जसं मी अगोदर रिडक्शन मेथड सांगितलेली आहे तसं. सो x इज इक्वल टू तुम्हाला मिळेल 1, y इज इक्वल टू मिळेल -2 आणि z इज इक्वल टू 3. एवढे आन्सर येतात का नाही ते तुम्ही चेक करा. आन्सर टॅली कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे.